आज आहे मामाची गावची यात्रा आणि यात्रेला जाणार ना असं होऊ शकत नाही. लवकर उठून फ्रेश होऊन पहिले आपली गाडी पुसून घेतली. माझा तर आवरलाय पण तुमची वहिनीचा काय आवरत नाही लवकर. दाजील कालपासून सवारीत यात्रेला पण दाजी काय तयार होईना. दाजीला अर्धा एक तास झाला डोकं लावित चला चला पण दाजी काय तयार नाही होऊ राहिला अजून. पण मग दाजीला आज घेऊनच जाणार आहे यात्रेला आमची मामाची गावची. दाजी सांगत ऐसा हो ही नहीं सकता मैं नहीं आऊंगा. मैं सांग तुमको हम लेकर ही जाएंगे कुछ भी हालत में. तुम नहीं आएगे तो हम नाराज हो जाएंगे रे. आणि माझा छोटा मेवना सूरजपती तो तर कुठं फिरतच नाही तेव्हा त्याला सांगायचाच विषय येत नाही. त्याच्यामुळे आम्ही त्याला सांगलं नाही का चाल म्हणून यात्रेला. दाजी काय यात्रेला यायला तयार होत नाही. त्याच्यामुळे तुमची वहिनीला सांगला का दाजीला घे म्हणून आज यात्रेला. बहिणीचा भावाचा बोलणं झाला आणि दाजी डायरेक्ट तयार झाला यात्रेला यायला. दाजीला अर्धा एक तास पासून सांगत चला चला पण दाजी काही यायला तयार नाही होय. तुमची वहिनीनं काय जादू केली दाजी लगेच तयार झाला यायला. आम्ही घरीवरून निघून डायरेक्ट साखर फाटे येऊन थांबलो. तिथून आलो डायरेक्ट मामाच्या घरी. मामाची घरी द्यायला गाड्या लावून इथून जायचं पाय पायी यात्रेला. मामाची घरापासून यात्रा काय जवळच आहे. 5-6 मिनिटात यात्रेत पोहोचत. इथून थोडी वेळानं बारीक भावाची एंट्री झाली तर डायरेक्ट इथं आपल्या बारीक भावाची सावा आहे. भरपूर दिवसातून मामाची गावाला आलो तू. सगळ्यांची भेट घेऊन चालू आता यात्रेत. आम्ही लहान होतो त्या टायमात ही यात्रा थोडीशी भरायची. आता खतरनाक मध्ये यात्रा भरत. इथं यात्रेत फिरायच्या आधी दर्शन करून घ्यायला पाहिजे. गर्दी भरपूर आहे पण लाईनी लावून दर्शन घ्यायचं आहे. फायनली मित्रांनो देवीचं दर्शन झालंय आमचा. पण तुमची वहिनी त्यांना हरवल्या. आता त्यांना सापडीत फिरायला लागल. दर्शन करून येवस्तोपर्यंत भरपूर गर्दी झाली. एवढी गर्दीत तुमची वहिनी त्यांना कुठं सापडायचा. तुमची वहिनी फोनच घरी विसरून आली त्याच्यामुळे फोन करता येत नाही. यात्रेत फिरता फिरता क्लासमेट भेटला दीपक. त्याच्या सोबत केल्या थोड्याशा गप्पा करून गरम गरम जिलाबी घ्यायला आलो. इकडं हॉटेल आहे गावकऱ्यांचाच त्याच्यामुळे गावकऱ्यांकडूनच जिलाबी घेतली. तिथून पुढे आले ऍपल बोरा घेतली. घरी जाताना खायला. पूर्ण यात्रा फिरून घरी जास्त टायमाला तुमची वहिनी त्यांना सापडली. मामाची घरी आल्या थोड्या वेळ बसलो. आता इथून घरी निघायला लागत वज तिथून आलो डायरेक्ट साखर फाट्यावर. आमचे बारीक दिदाल घ्यायचा शिटर. तर मित्रांनो तेवढा लाईक आणि फॉलो करून घ्या लवकर. आता भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये.